नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी चैतन्य होळ. आपलं टायटल वाचलं असेल तुम्ही तर चाय पे चर्चा. आता आम्ही चाय तर पिलोय, पण चर्चा बाकी आहे. तर आता चर्चा करूयात. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कवी विचारवंत रामदास फुटाणे सर. सध्या समाजामध्ये आरक्षणाचा मुद्दा खूप गाजतोय. आरक्षणामुळे जे राजकारणी आहेत त्या राजकारण्यांचं फावतंय का नेमकं, आणि जे सामान्य मराठा युवक असेल किंवा दुसरे युवक असतील यांना कुठेतरी त्याचं फळं भोगावी लागत आहेत का, नेमकं काय आहे? केबलमध्ये जसा CNN बाजूला BBC असतो, केबलमध्ये जसा CNN बाजूला BBC असतो तसा आमच्या नेत्याजवळ BC बरोबरच OBC असतो. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात, कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात. हे तर मी 83मध्ये लिहिलं होतं की मुठभर बागायतदारांचा जय जयकार, तर दलितासारखं जिनं जगणाऱ्या जिरायतदार मराठ्यांचा सुद्धा जय जयकार. माझे अनेक मराठा मित्र आहेत. मी जामखेडचा दुष्काळी भाग, आणि मराठा समाजातल्या अनेक मुलांचे आईबाप कुठेतरी शेतात सालकरी म्हणून कामाला आहेत, मोलकरी म्हणून नाहीत. एक तर आमच्याकडे बागायतदार नाहीतच, 1% असतील असले तर तेवढे. आता अलीकडे थोडंफार पाणी. मी जेव्हा शाळेत शिकलो तर अत्यंत गरिबी मराठा समाजाच्या याच्यात होती घरात, आणि मग त्यांना वगळून तुम्ही जर दुसऱ्यांना आरक्षण देत असाल तर त्यांना वाईट नाही वाटणार. म्हणजे दुसऱ्या जातीतला आरक्षणवाला जो बागायतदार आहे, 10 एकर ऊस आहेत, त्याला आरक्षण मिळतं. आणि ज्याचे आईबाप मराठा समाजात जन्माला आलेत, जो पोरगा त्याचे आईबाप जर कुठे मोलकरी म्हणून काम करत असतील, सालकरी म्हणून काम करत असतील, तर त्या पोराला काय वाटत असेल? माझा पुनर्जन्म वगैरे विश्वास नाही. म्हणजे एखादा मुलगा अमक्या घरात जन्माला म्हणून सगळ्यापासून वंचित, हा अन्याय आहे. आणि दुसरी गोष्ट काय, घटनेत 50% लिहिलं असेल ठीक आहे, परंतु ही जी गरिबांची मुलं आहेत, मराठा समाजातले असोत, पटेल असोत किंवा ते मीना असोत राजस्थानमध्ये, या पोरांचा काय दोष आहे? त्यांना का शिक्षा? जर 50%चं अजून 10% 15% वाढवून दिलं त्यांना, तर काय बिघडलं त्यात? केंद्राने निर्णय घेतला पाहिजे भारताच्या पातळीवर की ठीक आहे, हा तुम्ही अंतिम तारीख ठरवा की हे 20 वर्ष आरक्षण राहील, नंतर बंद होतील सगळे आरक्षणं आणि आर्थिक निकषावर असतील. पण 15-20 वर्ष ही मुलं वंचित का ठेवता? संपूर्ण देश पातळीवर हा निर्णय घेतला पाहिजे. केंद्राने यात जर उद्या कायदा केला लोकसभेत, तर भारतातल्या सगळ्या क्षत्रिय पोरांना, मराठा पोरांना, सगळ्यांना मिळेल ना त्यातला. मुख्य प्रश्न दिला आपण बाजूला सोडून आणि दुसरंच राहतो, काहीतरी बोलत आपण. हा लोकसभेतला प्रश्न आहे. हा घटनेला कायद्यानुसार सुप्रीम कोर्टने निकाल दिलेला आहे, तो बदलू शकत नाही. पण लोकसभेकडं हा निर्णय बदलू शकतो. त्या गरीब मुलावर जो अन्याय होतो आहे मराठा समाजाचा, हा दूर होऊ शकतो. म्हणजे तुमचं अजून काही नाही, या पोराने आपल्याकडं आभाळाकडेच बघत जगायचं का त्या ठिकाणी? तर एक आहे की समाजात कुणावरही अन्याय होता कामा नये. आरक्षण हे गरिबांना मिळालंच पाहिजे त्या ठिकाणी. आणि मराठा म्हणजे लढायला मराठा चालतो, सैन्यात मराठा चालतो, बॉर्डरवर मराठे मारतात ते चालतं त्या ठिकाणी. तिथे कोण आहे बाकीचे? किती मोदी आहेत सैन्यात, किती पटेल आहेत? मला सांगा तुम्ही. तिथं ही गरिबांची पोरं सैन्यात मारतात आणि आरक्षणापासून मात्र त्यांना वंचित ठेवायचं, हे चुकीचं आहे. म्हणजे मुद्दा असा येतो की ज्यावेळेस आरक्षण लागू केलं समाजामधल्या वेगवेगळ्या विशिष्ट घटकांना, पण आरक्षणाचा खरा जो उद्देश होता तो नेमकं समाजाची आर्थिक परिस्थिती बदलायचा होता का समाजाचं जे वर्चस्ववादी एक असतं की खालचा समाजवाद, तुम्ही भेदभाव मिटवायचा? नाही, भेदाभेद मिटवायचा. आपल्याला जाती निर्मूलनाकडे जायचं आहे, तेव्हा आरक्षणाची मर्यादा ठरेल निश्चितच. पण तुम्ही मराठा समाज हा गरीब असल्यामुळे सैन्यात जातो ना.
तो श्रीमंत असता तर गेला असता का? आज गेल्या मी आता 60-70 वर्ष जवळून पाहिलं महाराष्ट्र, तर माझं वय 79 आता. मी लहानपणापासून बघतो की मारवाडी, सिंधी, पंजाबी, गुजराती आरक्षणाशिवाय धंदे उद्योगातून उभे राहिले. मराठा समाज शेती करणार आहे आणि त्यातला निम्मा समाज हा जिरायतदार मराठा आहे. बागायतदार किती टक्के? तो साखर कारखानदार किती? 80% मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली जगणार आहे. तर त्याला शिक्षा कशासाठी तुम्ही देता? म्हणजे तुम्ही एखाद्या नियमाला धरण्यापेक्षा माणसाला धरून नियम करा ना. नियमाला धरून माणसाला वागवण्यापेक्षा माणसाची आर्थिक परिस्थिती बघून नियम बदला ना. नियमासाठी जग आहे का जगासाठी नियम आहे? तर हा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता केंद्राने यात लक्ष घालून ताबडतोब हे गुजरातचा पटेल समाज असो, राजस्थानचा मीना असो, जिथे जिथे राज्यात ज्या मुलांना आरक्षण हवं आहे त्यांना त्वरित दिलं पाहिजे. केंद्राने यात लक्ष घालायला पाहिजे, हे तर खरंच आहे. पण आपण एकीकडे बघतो की संभाजीराजे आहेत ते भाजपचेच आहेत. नाही, पक्ष जाऊ द्या, पक्षाचं नाही प्रश्न. चंद्रकांत पाटील आहेत, त्यानंतर म्हणजे हे आहेत सगळे नेते भाजपचे, पण ते फक्त समाजाला असं करतात की जे समाजातली तरुण मुलं आहेत त्यांना रस्त्यावर या आपण नाही, पण नाही. संभाजीराजे प्रामाणिकपणे काम करत आहेत, क्योंकि त्यांना ते आंदोलन काही मुद्दाम करत नाहीत. की मला त्यांचं काय मत आहे किंवा इतका या समाजावर अन्याय होत असताना मी घरी गप्प कसा बसू, मला बाहेर पडलं पाहिजे. म्हणून ते उदयनराजेला भेटले की बाबा आपण गरीब बसून चालणार नाही, आपण खासदार आहोत राज्यसभेला, आपल्याला ह्या गरीब पोरांसाठी केलं पाहिजे, म्हणून ते करत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्या कामाला. ते काय वाईट काय त्यात आंदोलन? जर तुमचं सुप्रीम कोर्ट ऐकत नाही, केंद्र त्यात लक्ष घालत नाही आणि केंद्राशिवाय आणि सुप्रीम कोर्टाशिवाय आणि राष्ट्रपतीशिवाय प्रश्न सुटणार नाही, ही जर वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, तर सत्यापासून दूर जाऊन काय उपयोग आहे? ते तुम्ही आता मराठा समाजाला त्वरित आरक्षण दिलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि मग तुम्ही 20 वर्षांनी 25 वर्षांनी सगळे आरक्षणं रद्द करून दाखल्यावरची जात काढून शाळेत कुठेही दाखल्यावर जात न लिहिता आर्थिक निकषावर आरक्षणं दिली पाहिजेत. पण ते 15-20 वर्षानंतर. तूर्त ही जी पोरं आज उभी आहेत यांना काम आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही वेळोवेळी तुमच्या कवितेतून मार्मिक टीका तर केलीच आहे कवितेवरती. आणि सध्या जर आपण पाहिलं तर थोडं जरा शिक्षण व्यवस्थेत पण या सगळ्या गोष्टींचा हे मला सांगा, घरची इतकी गरिबी आहे ना, तुम्ही मराठा समाज आहे ना, तुमच्या एवढं सांगली, सातारा, कोल्हापूरचे श्रीमंत बागायतदार दिसतात. उत्तर नगर जिल्हा श्रीमंत आहे, पण दक्षिण नगर जिल्हा तुम्हाला माहीत नाही, कर्जत, जामखेड किती गरीब आहे. मराठवाड्यातला मराठा समाज किती गरीब आहे. मी जवळून बघेल, माझे सगळे मित्र आहेत ना, मला बघतो किती जवळून. पण मला एक सांगायचं की तुम्ही आत्ता हा समाज, ही पोरं ज्या पद्धतीने जगत आहेत त्यांच्यात विषमता समोर दिसते. की माझ्या शेजारी माझ्यापेक्षा श्रीमंत मनुष्य आहे, पण तो अमक्या जातीचा आहे म्हणून त्याला आरक्षण आहे. त्याचे आईबाप सरकारी नोकर आहेत, बंगल्यात राहतो, त्याच्याकडे 4 व्हीलर आहे, त्याला आरक्षण आहे. माझे आईबाप शेतमजूर आहेत आणि त्याला आरक्षण नाही. पण दुःख नाही होणार? तुम्ही त्याच्या दुःखाकडे बघता की नाही? असं आहे. नाही तर मग सगळे इकॉनॉमिक आर्थिक निकषावर आरक्षणं ठेवली पाहिजेत सगळीच. एकीकडे बघितलं तर तो समाज म्हणतो की ते जाऊ समाजातले नेते सगळ्या समाजात आहेत ना, ते विधान परिषद बसले की समाजाबद्दल बोलत नाहीत. सगळ्या समाजाच्या नेत्यांना बघा विधान परिषद घेतलं, काय समाजाचं भलं झालं? तो बडबड करायला लागला की त्याला ते राजकारणी उचलतात आणि आपल्या पक्षात लगे विधान परिषद देऊन टाकतात. की मग ते बस तो नेता सांगेल तसं बडबड करत हिंडतो का होगा. आज पण एक आपण पाहतो की मराठा समाजामध्ये असेल किंवा जे इतर वर्चस्ववादी समाज आहेत त्यांच्यामध्ये एक अहमची भावना असते. ती गेली हो. मला सांगा, 30 वर्षापूर्वीचे ब्राह्मण मराठा विसरा, आता ब्राह्मणसुद्धा गरीब आहेत, मराठासुद्धा. तुम्ही हे पुस्तकं वाचून बोलता, कधी 100 वर्षापूर्वी लिहिलेली पुस्तकं, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. महात्मा फुलेंनी लिहिलं त्यावेळेस वेगळं होतं, आंबेडकर साहेबांनी लिहिलं ते वेगळं होतं. पण आज सगळा ब्राह्मण समाजसुद्धा बदललेला आहे, परिवर्तनवादी, इंटरकास्ट मॅरेजेस करतो. सगळ्या पुरोगामी नेत्यांच्या बायका ब्राह्मण आहेत. स्टेजवर शिव्या घालायच्या,
आणि घरात ती व्यवस्था घेऊन यायची. तुम्ही नाटकं करू नका. तुम्ही कुठल्या जातीला वाईट समजू नका. सगळ्या जातीत गरीब आहेत, सगळ्या जातीचे प्रश्न आहेत. केवळ ब्राह्मणाने पूर्वी काय केलं, 1000 वर्षापूर्वी काय केलं, पण ते आता विसरू. भूतकाळ विसरायला शिकलं पाहिजे. आणि आपण भूतकाळ विसरल्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही. तुम्ही 100 वर्षापूर्वी काय होतं, 200 वर्षापूर्वी, हे किती वेळा मांडत जाणार तुम्ही? तुम्हाला नवीन भारत घडवायचा असेल तर तुम्हाला पूर्वी मागच्या इतिहासातल्या अनेक गोष्टी विसराव्या लागतील. आणि त्या भूतकाळाला विसरलं तरच नवा भारत घडेल. अन्यथा तुम्ही पूर्वी ही जात अशी वागत होती, पूर्वी ती जात तशी वागत होती, आणि बसा चर्चा करत आणि भाषणं न घेता आपण एक बघतो की ज्या वेळेस एका विशिष्ट विचारसरणीचा जो पक्ष असतो तो गेला तोही बदल हो. तो तरी तसा कुठे राहिला आता? कुठल्याही विचारसरणीचा नाही एका आत्ता अहो सगळे करतात. तुम्हाला पाणी पिण्यासाठी मारलं जातं. ते अशा एखाद्या घटना नका सांगू. ह्या घटना मला नका सांगू. असलं हे बंपक गोष्टी सगळ्या. एक ठिकाणी घटना घडते अशी म्हणून सगळा समाज तसं वागतो का? 99% लोक चांगले आहेत ना. 1% नालायक असतीलच ना. पण 1% नालायक लोकांसाठी सगळ्या 99% लोकांना तुम्ही दोष देणार का? तुम्हाला एक ब्राह्मण असा बोलतो म्हणून सगळ्या ब्राह्मणाला बदनाम करणार का? एक मराठा श्रीमंत बागायतदार आहे म्हणून का सगळे मराठा श्रीमंत आहेत का? गरीब आहेत ना. तुम्ही कुठल्याही जातीविषयी असं बोलू नका. तो पुस्तकं वाचून बोलू नका. काय तुमचा प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला 12व्या-16व्या वर्षी जे पुस्तक वाचलं ना ते तुम्हाला चावलं नाही एकदा गुडघ्याला की मरेपर्यंत तुमच्या डोक्यातून जात नाही. हे सगळे समाजातून उमटणारे पडसाद आहेत. हेच आपण तुमच्यासोबत डिस्कस करून ते नेमके तुम्ही विसरा. मी तुम्हाला एक ओळ सांगतो. भूतकाळ विसरा, जातीद्वेष विसरा. गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आत्ता ताबडतोब आपण कुणाचे आरक्षण बंद करा नाही म्हणत, ती चालू ठेवा आणि त्याच्यावर हे गरीब मराठा पोरांना आरक्षण द्या. ती साधी मागणी. आणि त्यासाठी केंद्राने त्वरित कायदा करावा लागेल. आणि नुसता महाराष्ट्राचा नाही, गुजरातचा प्रश्न आहे, राजस्थानचा प्रश्न, अनेक प्रांतांचा प्रश्न आहे. ते मद्रासला मिळतं म्हणून बाकीच्यांना मिळतं असं नाही आहे. त्या ठिकाणी या देशात एका प्रांताला वेगळा कायदा, दुसऱ्या प्रांताला वेगळा, असं काय? हा केंद्राचा प्रश्न आहे. तुम्ही लक्षात ठेवा. इथे एकमेकाची डोके फोडून आणि एकमेकावर भांडून काय उपयोग नाही त्याचा. नक्कीच आपण दिलेली माहिती खूपच उपयुक्त होती आजची. आणि हे एक समाजासाठी खूपच महत्त्वाचं देखील होतं. आपण सर्व हे माझ्यासोबत पाहिलं. वरती मी चैतन्य पुणे प्रतिनिधी आपल्यासोबत होते. ज्येष्ठ कवी विचारवंत रामदास फुटाणे. आपण आमच्यासोबत जोडला. धन्यवाद.